एकेकाळची जुनी गोष्ट आहे. एक निपुत्रिक राजा होता. तो म्हातारा झाला होता आणि त्याला राज्यासाठी योग्य उत्तराधिकारी शोधण्याची चिंता होती. योग्य उत्तराधिकारी शोधण्यासाठी राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली की जो कोणी विशिष्ट दिवसाच्या संध्याकाळी त्याला भेटायला येईल त्याला तो राज्याचा काही भाग दे. राजाच्या या निर्णयावर संताप व्यक्त करून राज्याचे पंतप्रधान राजाला म्हणाले, महाराज, तुम्हाला भेटायला अनेक लोक येतील आणि सर्वांना त्याचा वाटा दिला तर राज्याचे तुकडे तुकडे होतील. असं करू नका. राजाने पंतप्रधानांना धीर दिला आणि राजा म्हणाला, पंतप्रधान, काळजी करू नका, काय होते ते पाहाच. ज्या दिवशी सर्वांना भेटायचे होते त्या दिवशी राजवाड्याच्या बागेत राजाने मोठी जत्रा भरवली. जत्रेत खूप नाच गाणे आणि मद्यपान होते. खाण्यासाठी अनेक स्वादिष्ट पदार्थ देखील होते. जत्रेत अनेक प्रकारचे खेळ देखील होते. राजाला भेटायला आलेले किती लोक नाचण्यात गाण्यात मग्न झाले, किती जण सौंदर्यात मग्न झाले, किती आश्चर्यकारक खेळ आणि किती जण खाण्यापिण्याच्या आणि प्रवासाच्या आनंदात मग्न झाले. अशातच वेळ जाऊ लागला. पण या सर्वांमध्ये एक असा होता की ज्याने कशाकडे ढुंकून सुद्धा पाहिले नाही. कारण त्याच्या मनात एक निश्चित ध्येय होते की त्याला त्याच्या राजाला भेटायचे आहे. म्हणून तो बाग ओलांडून राजवाड्याच्या दारात पोहोचला. मात्र 2 चौकीदार उघड्या तलवारी घेऊन उभे होते. त्याला थांबवले. त्याच्या थांबण्याकडे दुर्लक्ष करून आणि रक्षकांना बाजूला ढकलून तो राजवाड्यात धावला. कारण त्याला ठरलेल्या वेळी राजाला भेटायचे होते. तो आत पोहोचताच राजा त्याच्या समोर आला. भेटला तो राजाला आणि म्हणाला, मला माझ्या राज्यात कोणीतरी सापडला आहे जो कोणत्याही मोहात न पडता ध्येय गाठू शकेल. मी तुला माझे अर्धे राज्य नाही तर संपूर्ण राज्य देणार आहे. तूच माझा खरा उत्तराधिकारी होशील. बोध, यशस्वी तोच होतो जो ध्येय निश्चित करतो, त्यावर ठाम राहतो, वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तोंड देतो आणि छोट्या छोट्या अडचणींकडे दुर्लक्ष करतो.